अरे बापरे. अगं थांब की. अरे तुझं काही डोकं बिकं फिरलंय? डोकं फिरायचा विषय नाही, आपल्याला जायचं आहे. कुठे जायचं? जायचं आहे, गाव सोडून जायचं आहे, घर सोडून जायचं आपल्याला. ए बाबा, तुला काही जर अक्कल बिक्कल नाही का? कसं काय तू माझ्यावर बोलू शकतोय? अरे माझ्या भैयाने बघितलं, काकाने बघितलं तर? हा, तुला फक्त तुझ्या घरातल्यांचं पडलंय, ह्यानं बघितलं त्यानं बघितलं. माझं काय वाटतंय का नाही तुला? वाटत कसं नाही? असं कसं बोलू शकतोय तू? म्हणजे तुला असं वाटतंय का तुझ्या एकट्याच प्रेम आहे? हा, कोण तर बघल, जरा साईडला ये. शाने. अरे जरा लांब उभा राहा की. आता लांब उभा राहा म्हणजे काय, त्या बांधा उभा राहू काय? अरे एवढं झेटायला काय झालंय? आणि ही बॅग कसली आहे? कुठं चाललाय तू? मी नाही, तू पण यायचं माझ्या संग. काय? हा, तुझं काय डोकं बिकं फिरलंय? काय बोलतोय तुला कळतंय का? मला सगळं कळतं मी काय बोलतोय ते. ह्या गावात आपल्याला राहायचं नाही, लक्षात ठेव. अरे पण असं झालंय काय अचानक तू अशी बॅग घेऊन यायला लागलाय? म्हणजे तुला काहीच माहित नाही वय? नाही. अगं सपने, तुझ्या घरातली लगीन लावून द्यायला लागली, तुझं पोरगा बघायला लागली तुला. काय? मला तर काय बोललो नाही आप्पा. तेच की, तुला कसं बोलतील? मला कळलंय सगळं, म्हणून म्हणतोय तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर माझ्या संग पळून येशील. हे बघ, मी तुझ्यावर पळून वगैरे काही येऊ शकत नाही. माझ्या आई बाबांच्या विरोधात जाणं मला काही बरोबर नाही वाटत. म्हणजे माझ्यावर प्रेम करताना तुला बरं वाटलं, आणि आता पळून जायचं म्हणलं बरोबर वाटत नाही? सगळं गाव मला सांगत होतं पोरगी अशी आहे तशी आहे, तरी मी तुझ्या जीवापाड प्रेम केलं आणि बरोबर टायमिंगला मला धोका द्यायला लागलीस. अरे तुला लाज वाटते का? धोका दिला आणि काय कसलं बोलायला लागलायस? हे बघ, तू जी म्हणतोय ती बरोबर आहे, पण एवढं पण सोपं नाही जसं तू विचार करतोय. अरे माझ्या मनाचा पण विचार कर की, माझे पण आई बाबा आहे तिथे, कसं सोडू मी त्यांना? अगं तू माझ्यावर कधी प्रेमच नाही केलंस. तुला असं वाटतंय ना? अगं कुठे घेऊन चालल्यास? चल ना पळून जाऊया. काय काय अडचण आहे? चल जाऊ, चल चल की. का थांबलायस? अगं आता तर माझ्या बरी याला नाही म्हणत होतीस, आणि आता कशी काय तयार झालीस? अरे तू तर माझ्या प्रेमावर शंका घ्यायला लागला. मी माझं प्रेम सिद्ध कसं करू? अरे एक गोष्ट ध्यानात ठेव, आज आपण पळून गेलो, परत आपण लग्न करणार, आपल्याला पण पोरगी झाल्यानंतर पोरगी जर म्हणली उद्या पळून जायचंय, एक बाप म्हणून तुला कसं वाटेल ह्याचा पण विचार कर. अरे माझा पण बाप आहेच की, त्यांनी पण मला लहानाचं मोठे केलंय, मला त्यांच्याविषयी काय वाटणार नाही का? आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, एक प्रियसी म्हणून मी जर चांगली झाली ना, तर एक मुलगी म्हणून तिथं गद्दार होणार आहे, आणि जर बापाचा विचार केला ना तर मी धोकेबाजच ठरणार आहे. अरे काय करायचं रे, तूच मला सांग, मरू का मी? सांग की. सपने, तू म्हणतेस ती माझ्या कळायला लागलं बघ, खरंच. अरे मला माहित आहे तुझं प्रेम आहे, अरे माझं पण प्रेम आहेच की, पण आहे ना अशी घाई गडबडीमध्ये आपण पळून जाणार, आपल्या आई बाबांचं नाव कशाला खराब करायचं? आपण प्रेमानं एकत्र येऊन सगळी काहीतरी विषय मांडू शकतोय की. आणि हे बघ, ज्या आई बाबांचं प्रेम असतंय की नाही पोरावर, ते असे आपल्याला वाऱ्यावर तर नाहीच सोडणार. आपण बोलून बघूया, चल वाटल्यास आजच बघूया, काय काय गरज नाही पळून जायचं नाही. होय सपने, घरात विषय मांडू आणि चांगलाच निर्णय घेऊ. चल. काय